कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। उन्हाळा आला की कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाईचं सावट बघायला मिळतं। गावातील लोकांना आणि आदिवासी बांधवांना कित्येक किलोमीटर चालत जाऊन पाणी आणावं लागतं। वयोवृद्ध आणि लहान मुलं सुद्धा चालत जाऊन पाणी घेऊन येतात, जेणेकरून निदान पिण्याच्या पाण्याची तरी गरज भागू शकेल। नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी असणारी पायपीट आमदार महेंद्र थोरवे यांच्या संवेदनशील हृदयाला भिडली आणि मग पाणी टंचाईग्रस्त भागातली पायपीट थांबावी या दृष्टीनं आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनतर्फे वाड्या वस्त्यांवर पाण्याचा टँकर सुरू झाला। टँकर बघताच आनंदानं महिला आणि लहान मुलं हंडे घेऊन जमा होतात आणि आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानतात। कर्जत तालुक्यातल्या भौगोलिक परिस्थितीमुळे काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे त्या सर्व अडचणी दूर करून येत्या काळात पाण्याचा स्रोत निर्माण करण्याची जबाबदारी आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतलेली आहे। धरण, बंधारे, विहिरी आणि बोरिंग या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पाणी टंचाई मुक्त कसा होईल या दृष्टीनं काम सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी महेंद्र थोरवे अहोरात्र सरकारकडे पाठपुरावा सुद्धा करत आहेत। आज कळंब परिसरातल्या वाड्यांमध्ये आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनतर्फे पाण्याच्या टँकरचा शुभारंभ करण्यात आला। त्यावेळी ग्रामस्थांसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। आज या ठिकाणी कळंब ग्रामपंचायत हद्दीतील बोरीचे वाडी ही अनेक वर्षापासून टंचाईग्रस्त आहे। अनेक योजना या ठिकाणी झाल्या, परंतु पाण्याचा स्रोत या ठिकाणी नसल्या कारणाने एप्रिल, मे, जून पर्यंत पाण्याची टंचाई येत असते आणि या टंचाईला या गावातील महिलांना, ग्रामस्थांना सामोरं जावं लागते। 2-2, 3-3 किलोमीटरहून पाणी आणावं लागतंय, त्यांचा वेळ त्यामध्येच जातो। या सगळा विचार करून आणि सगळ्या आदिवासी समाजातील महिलांचा विचार करून या ठिकाणी पाणी टंचाई असल्या कारणाने आमदार या कर्जत मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार ज्यांना खऱ्या अर्थाने आदिवासी समाजातील जे लोक पाण्यापासून वंचित आहेत, विकासापासून वंचित आहेत, त्यांचा विचार असल्या कारणाने त्यांचा विकास व्हावा, त्यांना पाण्यापासून वंचित राहू नये, टंचाईला सामोरं जाऊ नये म्हणून महेंद्र शेठ फाउंडेशनच्या वतीनं आज या बोरीची वाडीमध्ये ग्रामस्थांच्या, महिलांच्या सुविधेसाठी पाण्याचा टँकर आजपासून शुभारंभ या ठिकाणी करत आहोत। भविष्य काळामध्ये आमदार साहेबांचं स्वप्न आहे पाण्याचा स्रोत निर्माण करणं। पाण्याची उपलब्धता असल्याशिवाय कुठल्या पाण्याच्या योजना होऊ शकत नाही, किती झाल्या तरी त्या टिकू शकत नाही, पाणी पुरवठा होऊ शकत नाही। भविष्य काळामध्ये या ठिकाणी मोठा डॅम आता येतोय, ओसरी प्रकल्प आहे, कळंब नदीवर पाण्याचा एक डॅम होतोय। ते झाल्यानंतर या ठिकाणी पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर आमदार साहेब स्वतःच्या प्रयत्नाने या सर्व आदिवासी विभागातील वाड्यांना सुजलाम सुफलाम करण्याचं त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य होणार आहे। म्हणून मी आपल्याला या प्रसंगी सांगतो की तात्पुरती ही योजना आहे, टँकरने पाणी पुरवठा आपल्याला होतोय, पण कायमस्वरूपी जो आपल्याला पाणी कसं उपलब्ध होईल यासाठी आमदार साहेब आपल्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ते लवकरच आपल्याला सत्यात उतरेल आणि आपल्याला पाण्याची उपलब्धता पिण्याच्या पाण्यासाठी, जनावरांच्या पाण्यासाठी, धुणी भांडी करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध होईल असं या ठिकाणी आम्ही लोकांना आश्वासित करतो आणि आमदार साहेबांचं आणि त्यांच्या फाउंडेशनचं या ठिकाणी मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो का आमच्या या आदिवासी विभागामध्ये आदिवासी समाजासाठी पाण्याची जो काही टँकरनी सुरू केलेला आहे त्यामुळे आम्हाला भरपूर प्रमाणात तशी सहकार्य लाभते। त्यामुळे मी आमदार साहेबांचं आणि त्यांच्या फाउंडेशनचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।